बहादूरगड आणि रोहतक येथे बास्केटबॉल सराव करताना झालेल्या 2 दुर्दैवी घटनांमध्ये दोघा किशोरवयीन खेळाडूंचा मृत्यू झालाय। 24 नोव्हेंबर रोजी बहादूरगड येथे 15 वर्षीय अमन कुमारचा बास्केटबॉल सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झालाय, तर दुसऱ्याच दिवशी 25 नोव्हेंबर रोजी रोहतक येथे 16 वर्षीय हार्दिक राठीचा बास्केटबॉलच्या गंजलेल्या खांब अंगावर कोसळल्याने जीव गेलाय। या घटनांमुळे राज्यातील क्रीडा सुविधांच्या दुर्लक्षित स्थितीवर प्रकाश टाकला गेलाय। अमन कुमार इयत्ता 10वीत शिकत होता। तो बहादूरगड येथील ब्रिगेडियर होशियार सिंग स्टेडियम मध्ये सराव करत असताना 20 वर्ष जुना बास्केटबॉल कोर्टातील गंजलेला खांब त्याच्यावर कोसळला। या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला आणि 24 तासांच्या आतच त्याचा मृत्यू झाला। त्याच्या वडिलांनी आठवण सांगताना म्हटले की अमनचे शेवटचे शब्द होते, बाबा मला तुमच्या मांडीवर घ्या, माझं दुखणं असह्य झालंय। दरम्यान रोहतक जिल्ह्यातील लाखन माजरा येथे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू हार्दिक राठी हा 21 नोव्हेंबर रोजी ग्वाल्हेर येथील ITM ग्लोबल स्कूलमधून आजारी आईची काळजी घेण्यासाठी घरी परतला होता। अंडर 17 राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो स्थानिक पातळीवर सराव करत होता। डंक प्रॅक्टिस करताना तो नेट पकडताना तोल जाऊन मागे पडला आणि गंजलेला खांब त्याच्यावर कोसळला। या अपघातात अंतर्गत दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झालाय। हार्दिकच्या पदकांची आठवण त्याच्या शेल्फवर अजूनही व्यवस्थित मांडलेली आहे। ही पदकं त्याच्या प्रतिभेची साक्ष देतात। अपघाताच्या 1 दिवस आधी त्याने वडिलांना सांगितले होते की तो 2024 मध्ये तो भारतासाठी नक्की खेळेल। हार्दिकने यापूर्वी कांग्रा येथील 47व्या सब ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप, हैदराबाद येथील 49व्या सब ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि पदुच्चेरी येथील 39व्या युथ नॅशनल चॅम्पियनशिपसह अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता। तर अमनने नुकताच शालेय खेळात 1 रौप्य आणि 2 सुवर्ण पदके जिंकली होती। CCTV फुटेजमध्ये हार्दिकला हुपला लटकण्याचा प्रयत्न करताना दिसत होता, तेव्हा गंजलेला खांब अचानक कोसळला। स्थानिक खेळाडूंनी PTI या वृत्तसंस्थेला सांगितले की खांबाच्या खराब स्थितीबद्दल अनेक वेळा तक्रार करण्यात आली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाहीये। हार्दिक आणि अमन दोघेही बास्केटबॉलमधील उदयोन्मुख खेळाडू होते। स्थानिक खेळाडू आणि कुटुंबियांनी आरोप केलाय की गंजलेल्या खांबांबद्दलच्या धोक्याच्या सूचना वारंवार दुर्लक्षित केल्या गेल्या, ज्यामुळे समुदायांमध्ये क्रीडा सुविधांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अमनच्या प्रकरणात जत जिल्हा क्रीडा अधिकारी सत्येंद्र कुमार यांनी सांगितले की खांब आधीच कमकुवत झाला होता आणि तो पाडण्यापूर्वी काही वेळ मुलांनी त्यावर चढण्याचा प्रयत्न केला होता। अमनचे वडील सुरेश कुमार यांनी आरोप केलाय की रुग्णालयाच्या विलंबाने महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवला, त्याला त्वरित उपचार दिले गेले नाहीत आणि रुग्णालयात ऍडमिट करण्याची वेळ ते पोहोचल्याच्या 3 तासानंतरची नोंदवली गेली आहे। हरियाणाचे क्रीडा राज्यमंत्री गौरव गौतम यांनी सांगितले की जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आणि क्रीडा सुविधांची तपासणी केली जाईल। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, दिल्ली।